प्रेम प्रकरण लपडं, एक सुंदर अशी मराठी हृदयस्पर्शी कथा. माधवी, सकाळपासून काय त्या पुस्तकात डोकं घालून बसलीस? वाचू दे गाई, तो आला की घर डोक्यावर घेईल. अहो तुम्ही तरी सांगा हिला, आई स्वतःच्या नवऱ्याकडे पाहत म्हणाली. इथे देश कठीण परिस्थितीतून चाललाय आणि तुम्हाला काय सुचतंय? रोज रोज तेच तेच. बदल पाहिजेत बदल. वडील वर्तमानपत्रातून डोकं वर काढत म्हणाले. तेवढ्यात बुटांच्या टापांचा ठकठक आवाज आला. सगळेजण भेदरले. तुम्ही एवढे घाबरल्यासारखे का दिसता? नुकत्याच घरात आलेल्या माधवीच्या फौजदार भावानं विचारलं. कुठे काय, काही नाही. मी पेपर वाचत होतो. वडिलांच्या उत्तरानं त्याचं समाधान झालं. मग त्यानं माधवीकडे मोर्चा वळवला. आणि तू काय करतेस ग? पुस्तक वाचते. कुणी दिलं हे पुस्तक तुला? विकत आणलं? मैत्रिणीने दिलं की मित्राने दिलं? मला याचा पंचनामा केलाच पाहिजे. कुणी नाही दिलं. मग आकाशातून टपकलं का? कोण आहे तो? त्याचं नाव काय, गाव काय, पत्ता काय? मी वाचनालयातून आणलं, माधवी शांतपणे म्हणाली. हे आधी का नाही सांगितलं? तू बोलू देशील तर ना. ही प्रेमाभिमाची पुस्तकं नको वाचत जाऊ. साहसकथा आणि प्रेरणादायी पुस्तकं वाच. विरंगुळा हवा असेल तर पु ल शंकर पाटील मिरासदार यांचं तू विनोदी पुस्तक वाचली असशील असं वाटत नाही. माधवी विनोदानं म्हणाली. वाचलीत. तू आता नोकरी करायची. दिवसभर घरात बसून त्या रटाळ मालिका आणि प्रेम पुस्तकं वाचून काय होणार आहे? अरे पण हिला नोकरी कोण देणार? आई पहिल्यांदा बोलली. हिचा भाऊ पोलिसात आहे म्हटलं. तू लेखी परीक्षा पास झालेलीच आहेस. इंटरव्ह्यूत मी सेटिंग लावतो. त्याचा शब्द म्हणजे अंतिम शब्द होता. माधवचं घर म्हणजे 1 BHK फ्लॅट होता. छोटाच पण नीटनेटका आणि स्वच्छ. माधवचे वडील असल्यावर राहणार कसं नाही. त्यावेळी ते याच कामात व्यस्त होते. अर्थात घर झाडत होते. अगं जरा पाय बाजूला करतेस का? खुर्चीखालचं झाडायचं आहे, माधवीचे वडील बायकोला म्हणाले. ती टीपॉयवर पाय लांबूनच TV बघत होती. तिनं प्रतिसाद दिला नाही. मी म्हटलं पाय बाजूला करतोस का जरा? त्यांनी जरा मोठ्याने विचारलं. कंटाळा आला, जरा बाजूने झाडा. वडिलांनी रागाने झाडू फेकून दिला. बाई, सगळी धूळ उडवून दिली. एक काम जमत नाही या माणसाला. धूळ राहणार कशी? दिवसातनं 2 वेळा घर झाडतो मी. दर तिसऱ्या दिवशी लादी पुसतो. शिवाय धुनी भांडी करा, रांदा वाडा, उष्ट काढा. परमेश्वरा. बरं आता रडू नका. माधवीची तयारी झाली का? जेवण केलं का त्यानं? हो. काय बनवलं जेवायला? वरण भात पोळी वांग्याची भाजी आणि मीठ. मीठ कोणी करतं का? मीठ असतं. अरे वा, तुला माहीत आहे वाटतं. बघितलं. नेहमी असं घालून पाडून बोलणं तुमचं. माझ्या घरच्यांनी वाटोळ केलं माझं. गळ्यात धोंडा बांधला माझ्या. एवढं बोलून माधवीची मम्मी रडू लागली. ए बाई, रडू नको. सकाळी तुझ्या माहेरची आठवण नको. का नको? माझे माहेरचे सण नाही होत तुम्हाला? माधव त्यांच्या भांडणात व्यत्यय यावा म्हणून मोठ्याने गाणं म्हणू लागला. गाणं म्हणण्याची एवढीच हौस असेल तर नोकरी सोड आणि गायक बन. मम्मी, जे व्हायचं असतं ते होता येतच ना असं नाही. बाबांकडेच बघ ना, त्यांना राष्ट्रपती व्हायचं होतं. झाले फक्त पती. माधव भावूक होत म्हणाला. बाळं, हे आपलं प्राक्तन रे. बाबांनी त्याला इमोशनल साथ दिली. कळतात बरं मला हे टोमणे. माझं माहेर काढता का काय होतं? काय हो तुमच्याकडे? भिकारडे होता. माझ्या पायगुणामुळे बरे दिवस दिसतायत. तू मोठी नवाबाची औलाद होती ना. दोघांचं तुंबळं भांडण सुरू झालं. तुमचं हे सासर माहेर ऐकल्यापेक्षा मी ऑफिसला जातो. पावले चालती ऑफिसची वाट. गाणं गुणगुणत माधव ऑफिसकडे निघाली. माधवचं ऑफिस म्हणजे अजिबात प्रेक्षणीय वगैरे नसलेलं ठिकाण. इथं काम आणि बिनकामाच्या गोष्टीत जास्त चालतात. हुशार वाचकांच्या लक्षात आलंच असेल की हे सरकारी कार्यालय आहे. इथं कामाला येणाऱ्या लोकांनी असा गैरसमज करून घेतलाय की आपण आपला मौल्यवान वेळ वाया घालवतो म्हणून सरकार आपल्याला पगार देतं. बरीचशी मंडळी घरी करमत नाही किंवा झोप येत नाही म्हणून ऑफिसला येतात. इथल्या सुडल गृहिणीबद्दल तर बोलायलाच नको. केवळ हवा पालट म्हणून त्या घर ते ऑफिस चक्कर मारतात. काही जणी मुलं त्रास देतात तर काही घरी थांबलं तर काम करावं लागेल या भीतीनं इथं येतात. घरी सासूबाई असतात ना. यांचा साहेब म्हणजे स्वतःबद्दलच्या गैरसमजुतीचं भलं मोठं गाठोडं आहे. माधव घरून निघाला तेव्हा त्याचा बॉस ऑफिसमध्ये पोहोचला. माधव सिटी बसमध्ये बसला तेव्हा तो कॉम्प्युटर स्क्रीनजवळ तोंड घेऊन नेऊन खाली न बघता टायपिंग करत होता. माधवला ऑफिसला पोहोचायला नेहमीप्रमाणे उशीर झाला. त्यानं बॅग टेबलवर ठेवली आणि गंभीर चेहरा करून केबिनचं दार ठोठावलं. मे आय कम इन सर? या महाराज. तुमचीच वाट बघत होतो. थँक्यू सर. ऑफिसला यायची ही वेळ आहे का? ऑफिस म्हणजे तुम्हाला हे वाटलं का डान्स बार? नाही हो. आपलं हे धर्मशाळा वाटलं का?
केव्हा आई यायला? सर, आई आजारी असल्यामुळे उशीर झाला. माधव रडवेला चेहरा करून म्हणाला. अरे मग हे आधी नाही का सांगायचं? आई म्हणजे? थोडा विचार करून. आई असते रे, कुणीतरी म्हटलंच आहे ना, स्वामी तिन्हा जगाचा आईसह भिकारी. सर, आईसह नाही, आई विना भिकारी. तेच ते, भावना समजून घे रे वेड्या. हो सर. बरं, काल मी दिलेलं स्टेटमेंट पूर्ण केलं का? नाही. असं का करता रे? तो मानमोडे साहेब मला काकडीसारखा करा करा खाऊन टाकेल. बारसोडे साहेब रडवेल्या सुरात म्हणाले. आय विल ट्राय माय बेस्ट सर. प्रयत्न नाही, पूर्ण करा. यस सर. माधव, मैं कभी बतलाता नहीं पर तेरी परवाह करता हूँ मैं माँ हे गाणं म्हणत बाहेर पडला. तो जेमतेम 4 पावलं चालला असेल तोच त्याची टक्कर समोरून इकडे तिकडे बघत चालणाऱ्या माधवीशी झाली. पहिल्या प्रेमाची धडकन झालेली ती धडक दोघांची पण धडकन वाढवून गेली. दोघेजण जरा धडपडले, मग सावरले. माधव लहान मुलं किंडर जॉयकडे बघतात तसा तिच्याकडेच एकटक बघत होता. सुंदर होतीच ती, खांडेकरांच्या नायिकांसारखी. एक्सक्यूज मी, बारसोडे साहेबांचं ऑफिस कुठे आहे? तिनं मंजूर आवाजात विचारलं. माधव अजून तंद्रीतच होता. कोण कोण? बारसोडे, इथले बॉस. हो, त्यांना तिथे ठेवलंय. तो नजर तिच्याकडे ठेवून केबिनकडे बोट दाखवत म्हणाला. इश्य, ठेवलं काय म्हणताय? बसवलंय. माधवी हसत हसत केबिनकडे निघून गेली. माधवी पुढच्या 2 दिवसात ऑफिसला रुजू झाली. मग काय, माधव आणि माधवी यांच्या नजरेचे खेळ सुरू झाले. इतर कर्मचाऱ्यांची कुजबुजही सुरू झाली. माधवचं काही खरं नाही. इथं प्रेक्षकांनी लक्षात घ्यावं, माधवी ही दुसऱ्या मुलीचं नाव आहे. माधवी ही त्याची बहीण आहे. मुलगी जराशी हसली की त्यांना वाटतं फसली. जमतंय, पण एका कर्मचाऱ्याला मात्र ते सहन झालं नाही. तो खुर्चीवरून ताडकन उठून बॉसच्या केबिनमध्ये घुसला. हे काय ऑफिस आहे का? शिस्तबिस्त आहे की नाही? अशाने ऑफिस लवर्स पॉईंट बनायचा, तो तावातावानं म्हणाला. बॉसनं चष्म्याच्या वरून त्याच्याकडे बघितलं. मिस्टर दहिवडे, काय झालं एवढं चिडायला? सर, कृपा करून मला नावाने हाक नका मारू. कोणीतरी म्हटलेलंच आहे की नावात काही नसतं. आता माझंच बघा ना, माझं नाव बारसोडे आहे म्हणून मी का लाजायचं? आमच्या शेजारी नागडे राहतात म्हणून का ते नागडे फिरतात का? हे बरोबर नाही. त्यांनी नागडं न फिरणे बरोबर नाही. अहो ते नाही, ऑफिसमध्ये जे चाललंय ते बरोबर नाही. काय चाललंय? माधव आणि माधवी एकमेकांकडे पाहून हसतात, मग उद्यापासून त्यांना तुमच्याकडे पाहून हसायला सांगतो. माधवीचा भाऊ फौजदार आहे आणि माझा चांगला मित्र. मग त्याला जाऊन सांगा, मेंदू वडे, बटाटे वडे, नुसतेच वडे, तुम्ही जा ना गडे. तो पाय आपटत निघून गेला. अशाच एका दुपारी माधव काम करता करता गाणं गुणगुणत होता. तेवढ्यात माधवी त्याच्याजवळ आली. त्यांचं लक्ष नाही बघून तिने शुकशुक केलं. हाड अहो मी आहे माधवी. सॉरी मी बघितलंच नाही. बसा ना, मला एक डिफिकल्टी आहे. अरे वा, मजा. यात कसली आली आहे मजा? मला मदत करायला खूप मजा येते. तुम्ही डिफिकल्टी सांगा ना. हो, पण त्याआधी एक सांगू, तुम्ही गाणं खूप छान गाता. माधव स्वस्तुतीनं थोडा ओशाळला. थँक्स. सहज गुणगुणतो. खूप आवड दिसते तुम्हाला गाण्याची. ती तुम्हाला जेवढी पुस्तकांची आवड आहे ना, तेवढीच मला गाण्याची आवड आहे. अय्या, तुम्हाला कसं माहीत मला पुस्तकं आवडतात ते? जादूगारच आहात तुम्ही. जादू केली. लाजली. दोघं गप्पा मारू लागले. रणबीर दीपिकांचं लफडं जमलं बरं का. कुठल्या पेपरात आलं? अहो, आपल्या ऑफिसमधले रणबीर आणि दीपिका कर्मचाऱ्यांच्या ताज्या कमेंट्स सगळेजण त्यांच्याकडे चोरून बघत होते. कुजबुजत कमेंट्स पास करत होते. हे सहन न झाल्याने दहिवडे चिडून उठला आणि दरवाजाला लाथ मारून बॉसच्या केबिनमध्ये घुसला. भाकरवडे, हे काय आहे? बॉस चिडून ओरडला. भाकरवडे नाही हो, दहिवडे. काय आहे? तुम्ही आले बाहेर व्हा. मला बाहेर जायला सांगतो? अहो तसं नाही. मागे नाही का मी तुम्हाला माधवीबद्दल सांगितलं होतं? प्रत्यक्ष बघा. आता त्याने बॉसला खेचत बाहेर आणलं आहे. प्रेम गुलगुलू गप्पा मारत होतं. थोड्या वेळाने ते उठलं आणि हातात हात घेऊन कुणाकडेच ढुंकूनही न बघता ऑफिस बाहेर पडलं. बॉसचा माझं स्टेटमेंट पूर्ण करा रे, हा अर्थ चित्कारही त्यांना ऐकू आला नाही. लैलाला मजनू मिळाला, रोमियोला ज्युलिएट मिळाली, तसंच माधवला माधवी मिळाली. दुपार नाही, संध्याकाळ नाही, घर नाही, दार नाही आणि ऑफिस तर नाहीच नाही. त्यांचं प्रेम मिळेल त्यावेळी आणि मिळेल त्या ठिकाणी भरू लागलं. थोडक्यात काय तर प्रेम करणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, या वचनाचा त्यांना साक्षात्कार झाला. या नवीन भावनेमुळे आधीची बावरलेली माधवी वागील झाली आणि माधव दावत तोडलेल्या वासरासारखा चौखूर उधळला. त्यांच्या संगीताला नवा अर्थ मिळाला, नवी सुरावट आणि नवा ताल गवसला. याच प्रेमात तल्लीन होऊन दोघं रोजच्यासारखं समजून
मजनू हिल पार्कमध्ये बसलेले होते. दोघांचे हात अर्थातच एकमेकांच्या हातात होते. माझा राजा माझी राणी, माझा राजा माझी राणी. राजसा, तू मला सोडून तर जाणार नाहीस ना? तुला सोडून जाणं म्हणजे माझं मलाच सोडून जाणं. किती गोड बोलतोस रे. असं वाटतं हे क्षण कधी संपूच नयेत. आजपर्यंत फक्त कथा कादंबऱ्यात वाचलं होतं, आज प्रत्यक्ष घडतंय. प्रिये, माझं जीवन कधी ओसाड वाळवंट होतं, तू माझा उंट बनून आलीस आणि या रेतीत नंदनवन फुललं. सगळं मिळाल्यासारखं वाटतंय. आता मला खायला नको की प्यायला नको. तू खाण्याची गोष्ट काढलीस आणि मला भूक लागली रे. एक भेळ घेऊन देशील? भेळच काय, मी तुझ्यासाठी चंद्र, ग्रह, तारे इतकंच काय, नुकताच हरवलेला विक्रम लँडर पण आणून देईन. तुर्तास भेळच भरी. तो उठला आणि भेळवाल्याला आवाज दिला. तो हुबेहूब बॉससारखाच दिसत होता. अरे, हे तर आपले साहेब. माधव आश्चर्याने म्हणाला. बोला साहेब, काय देऊ? भेळवाला म्हणाला. साहेब तर तुम्ही आहात. चांगला साईड बिझनेस उघडला. साईड नाही, हा आपला फुल टाईम बिझनेस आहे. आईला तुम्ही भेळच देता की स्टेटमेंट पण देता? असलं काही देत नाही आपण. भेळ पाहिजे तर बोला. 2 द्या. भेळवाल्यानं 2 प्लेट भेळ दिली. माधवनं त्याला पैसे देता देता विचारलं, तुम्हाला जुळा भाऊ आहे का कोणी, जो जत्रेत वगैरे हरवला होता? नाही का? आमचे साहेबही तुमच्यासारखेच दिसतात. तुम्हाला माहीत नाही असा एखादा भाऊ आहे का? ते माझ्या बापाला विचारावं लागेल. ख्या ख्या. भेळवाला हसत निघून गेला. दोघांनी भेळ खात खात गार्डनमध्ये चक्कर मारली. नंतर बोलत बोलत दूर कोपऱ्यातल्या एका झाडाजवळ गेले. ते झाड बुटकं होतं, पण त्याच्या खोडाचा घेर बराच होता. माधव आणि मालती निवांतपणे बसले. पुढं काही घडणार, कुणी तसा विचार करणार त्याआधीच झाड थरथरू लागलं. दोघे घाबरले. भूकंपाच्या भीतीनं दोघांनी इकडं तिकडं बघितलं. तोच त्या बुटक्या झाडाच्या खालच्या फांदीवरून माधवीच्या भावानं भापकन उडी मारली. त्याचा पोशाख हिरवट होता आणि गळ्यात दुर्बीण होती. मी इतका वेळ तुमच्या हालचालींवर लक्ष ठेवून होतो. काय थेरं चाललीत ही? ते आम्ही आपलं या चोरासोबत भानगडी करायला लाज नाही वाटत? दादा, हे माझे भावी पती आहेत. भावाने माधवची कॉलर पकडली. काय रे पत्त्या बारक्या? मी बारक्या? मग तू जाड्या. कारकुंड्या कुठला? कारकुंड्या नाही, लिपिक आहे. महागाई भत्त्यासह 17,526 रुपये मिळतात. वाढवा, मला पगार सोडून याच्या दुप्पट मिळतात. भावानं माधवीचा हात पकडला आणि ओढत नेऊ लागला. माधवच्या घरात आज सन्नाटा पसरलेला होता. माधव उदास मनानं बसला होता. माधव, काय झालं? कालपासून काही खाल्लं नाहीस, पिल्लं नाहीस? त्याच्या वडिलांनी विचारलं. काय झालं बाळा? माझी शपथ आहे तुला. आई, शपथ नको देऊस ग. मग काय झालं ते तरी सांग. मी एका मुलीच्या प्रेमात पडलोय, पण तिच्या फौजदार भावाला हे मान्य नाही. मी कारकून आहे हे त्याला आवडत नाही. आता का मी जीव देऊ का? नाही, मग मी एकटाच राहीन. त्याचे वडील घाबरून म्हणाले. माधवच्या आईनं त्यांच्याकडे रागानं पाहिलं. कारकून आवडत नाही तर कोण पाहिजे त्याला? वडील, स्मगलरही चालेल म्हणाला, पण कारकून नाही. मग स्मगलर हो. ते काय एवढं सोपं आहे का? मला पोलिसांची मुलगी घरात आणायची नाहीये. माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे, सुंदर आहे, सुशील आहे. तू तिच्याशी लग्न कर. पण मम्मी, माझं प्रेमाचा आणि लग्नाचा काहीही संबंध नसतो. आता आमचंच बघ ना. वडील आयुष्याचा सारांश मांडत म्हणाले. एकदा ठरलं म्हणजे ठरलं. तू त्या मुलीशी लग्न करायचे नाही. करणार? मग मी आत्महत्या करेन. एवढं बोलून त्याची आई निघून गेली. माधव हिचं काही ऐकू नको अशा धमक्या तिने बऱ्याचदा दिल्या आहेत. त्याच्या वडिलांनी अनुभवाचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी माधवी ऑफिसला आली नाही. तिसऱ्या दिवशी पण आली नाही. तो मात्र रोज ऑफिसमध्ये आणि नंतर त्यांच्या भेटीच्या ठिकाणी जात होता. 3 दिवस झाले पण माधवी आली नाही. 4थ्या दिवशी संध्याकाळी मात्र ती आली. तो मजनू गार्डनमध्ये बसून तिची वाट बघत होता. ते येताच तो आनंदाने नाचायचाच धाक्के उडला. माधवी, माधव, तू आलीस? माधवी, समाजाची बंधनं झुगारून तू त्या खविसाचा डोळा चुकून आलीस. माझं प्रेम आज जिंकलं. तुला भेटले आणि असं वाटलं, काय सांगू, कसं सांगू. तुझ्याविना जीवन म्हणजे चटणीविना वडापाव, कॉफीविना परीक्षा, कशाविना काहीही. खरंच, अगदी खरं. चल, या जगापासून दूर निघून जाऊ, अगदी दूर. तिथे फक्त मी आणि तू, तू आणि मी, दुसरं काहीही नाही. पण तिथे काहीच जर नसेल तर खाणार काय? तू खाण्याचं नाव काढलं आणि मला भूक लागली रे. भेळ खायची? हो, चालेल. तो भेळवाल्याला शोधणार त्याआधी भेळवालाच त्यांच्याजवळ आला. भेळ घ्या, भेळ. त्याचा चेहरा हुबेहूब माधवीच्या भावासारखा होता. दादा, माधवी घाबरून म्हणाली. नाही ग, त्याचा जुळा भाऊ असेल. काय देऊ साहेब? 2 भेळ लाव. फिकी की तिखट? मला तिखट. माधवी, मला पण. माधव,
चांगले झणझणीत लावतो. माधव त्याच्या कानाजवळ तोंड नेऊन म्हणाला, नको, सकाळी प्रॉब्लेम व्हायचा. प्रॉब्लेम तर आता तुला होणार आहे बेट्या, असं बोलून भेळवाला म्हणजेच माधवीच्या भावानं माधवचं मानगूट पकडलं. काय रे हरामखोरा, तुला सांगितलं होतं ना माझ्या बहिणीच्या नादी लागायचं नाही. बारक्या कुठला, अहो पण मी काय गुन्हा केला एवढा? प्रेमच तर केलं, हाच मोठा गुन्हा आहे. नंतर पहिल्यापेक्षा अधिक गंभीर स्वरूपाची बाचाबाची झाली आणि माधवीचा भाऊ तिला खेचत घेऊन गेला. मधली काही वर्ष काय झालं यात सांगण्यासारखं काही नाही. काही वर्षानंतर अशाच एका बाजारात माधव आपल्या चपलेला खिळा मारून घेत होता. तो जसा वळला तशी त्याला माधवी येताना दिसली. तिच्या हातात भाज्यांच्या थैल्या आणि गळ्यात लायसन्स अर्थात मंगळसूत्र होतं. आणि हो, एक राहिलंच, सोबत तिचा मुलगाही होता. नजरानजर होताच त्यांच्या डोळ्यात आश्चर्य आणि खेद उमटला. माधवी, तू इथे? का येऊ नये? नाही, तसं नाही. यांची बदली झाली इथे. कशी आहेस? कशी वाटते? तशीच तिकडून पप्पा पप्पा म्हणत एक मुलगी धावत आली. तुझी मुलगी वाटतं? हो, खूप गोड आहे. बाळा, तुझं नाव काय? माधवी. मोठी माधवीने माधवकडे बघितलं. त्याने नजर दुसरीकडे वळवली. मग तीच पुढे बोलली, हा माझा मुलगा. याचं नाव माधव. काय? हो, पण मी त्याला बारक्याच म्हणते. दोघेही थोडं हसतात. गाणं गात असतोस का? आयुष्यात मला गुणगुणत असतं अधूनमधून. म्हणजे काही नाही. तू पुस्तक वाचतेस? हो, पण प्रेमकथा नाही. थोडा वेळ कुणीच बोललं नाही. माधवी, तुझं प्रकरण माझ्या आयुष्याच्या पुस्तकात नेहमीच आहे. सिलॅबस बदलला तरी हे प्रकरण तसंच आहे. दोघांच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मितहास्य झळकलं. समाप्त. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.